आणि आजकाल आपण पाहतो की म्हणजे कमी वयामध्ये केस पांढरे होण्याचं सुद्धा प्रमाण वाढले. मग त्याचं कारण कदाचित क्लायमेट चेंज असू शकतं, पोल्युशन आणि डाएटचं पण असू शकतं. तो जसं सांगितलं झोपही असू शकतं. इंटरनल जास्त रिझन्स असू शकतात त्यामागे, जेनेटिकली असू शकतं. पण आता त्याच्यामध्ये आपण बऱ्याच वेळा महिला प्रेफर करतात, मुलंही प्रेफर करतात की मेहंदी लावूयात. काही जण कलर म्हणतात. काही डॉक्टरांचं असं म्हणणं असतं की तुम्ही मेहंदी नका लावू, मेहंदी ड्राय करते केसांना, ते साल निघून जाते आणि मग ते पोर्स मध्ये जाते आणि मग तुमची हेअर ग्रोथ थांबते. हे खरं आहे का? म्हणजे मी ऐकलं. तुमच्या माध्यमातून मला सांगायला आवडेल की मेहंदी जी आहे ती विषाचं काम करते तुमच्या केसांसाठी. येस, केसांना नाहीसं करण्याचं काम करते. आता थोडंसं बॅक जाऊया आपण. पूर्वीची जी मेहंदी होती, जी नॅचरल गणपती छाप मेहंदी यायची, त्यावेळेस काही गृहिणी काही अभ्यासातून त्या मेहंदीमध्ये अंड घालायच्या. त्यातला जो व्हाईट बल्क आहे तो बल्ब टाकायचा त्याच्यामध्ये. त्यानंतर आणखीन मेथ्याचं पाणी टाकायचं. असे अनेक गोष्टी करून त्या मेहंदीला त्या काय करायच्या, आयुर्वेदिक दृष्ट्या हेल्दी करायच्या. आणि त्याच्यानंतर त्या केसांना लावायच्या. आणि केसांना लावल्यानंतर ती मेहंदी फक्त आणि फक्त कंडिशनिंग करायची. कंडिशनिंग करायची म्हणजे काय, केसाचा जो पोर आहे त्याला ऑफ करायची. ओके. आपल्या केसांचा जो पोर असतो त्याला काय करायची, जस्ट ऑफ करायची. त्याच्यामुळे केस स्मूथ, सिल्की आणि शायनी वाटायचे. ओके, हे झालं शास्त्रीय दृष्ट्या. परंतु नंतरच्या ज्या मेहंदी येत गेल्या, मग मोहरीची मेहंदी, काळी मेहंदी, लाल मेहंदी, असे अनेक प्रकारचे मेहंदी. पण या मेहंदी नाही, हे निकृष्ट दर्जाचे केमिकल आहे जे केसांना रंगवतं. बरं, तुमच्या केसांचा श्वास घेणं फार महत्वाचं आहे. श्वास घेणं म्हणजे काय, शॅम्पू करतो त्यावेळेस पोर ओपन होतो केसांचा आणि कंडिशनर केलं तर तो ऑफ होतो. आता आपण 21व्या शतकात जगतोय. एका कंपनीमध्ये 250 सायंटिस्ट काम करत असतात केसांविषयी, स्किनविषयी. एखाद्या जो प्रोडक्ट्स निघत असतं ते असं इझी गोईंग नाही निघत ना. बिलकुल. तर त्याच्यामुळे आता आपण मेहंदी लावणं हे फारच चुकीचं आहे. केसांचं आयुष्य संपवण्याचं कामच मेहंदी करत असते. त्याच्यामुळे बिलकुल मेहंदी वापरलीच नाही पाहिजे. मेहंदीचा एवढा कोट वाढतो, एकावरती एक एवढे थर वाढतात आणि केसांचा श्वास बंद होऊन केस रफ वृक्ष झाडूसारखा होतो आणि केस तुटून पडतो. त्याच्यामुळे मेहंदी नाही लावली पाहिजे. मेहंदी खूप डेंजर रसायन आहे मित्र, असं म्हणेल. त्याच्यापेक्षा कलर कधी पण बेस्ट, बिकॉज कलरची लाईफ कमी असते. कलरमुळे केस मृदू राहतात आणि केस तुमचे परत मिळतात. पण मेहंदीमुळे तुम्हाला तुमचे केस परत कधीच नाही मिळत. ते खराब होऊन कट करून टाकावे लागतात. अरे बापरे. म्हणजे मेहंदी वापरू नका. येस. नॅचरल म्हणण्यापेक्षा त्याच्यामध्ये सुद्धा केमिकल्स येतात आणि आपण स्वतःहूनच ते डॅमेज करतोय. येस, अगदी. तू जसं सांगितलं, तू बॉलिवूडच्या बऱ्याच ऍक्टर्स सोबत काम केलंय.